लग्नात घातलेले घोळ विसरलेस का तू निकिता? काकूकडनं पण त्यांनी पैसे मागवले होते, आठवतं ना? काकूने सांगितलं होतं. आणि तूच मला म्हणालीस ना त्या दिवशी त्या बाईने मकर संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये पण काहीतरी गोंधळ घातला म्हणून. मला ना आधीपासून नेहमी वाटत आलंय की त्या बाईला रोहन आणि अधिराचं नातं नको आहे. हे बघ, त्या बाईंचा जो स्वभाव आहे तो मलाही खटकतोच, पण त्यासाठी मुलाचं लग्न तोडतील त्या असं मला वाटत नाही. डार्लिंग, तुला का असं वाटतं की त्यांनी केलं नसेल? आणि तेही पैशांसाठी. अरे काय पैसा पैसा करताय तुम्ही दोघं? त्या बाईंना जर पैशाची हाव असेल तर सोयरी कधीच मोडू देणार नाहीत त्या, कळतंय का तुम्हाला? समर राजवाडे सारखा जावई आणि आदिरासारखी सून जिला मिळाली नशिबाने, त्याच नशिबाला ती बाई लाथाडेल का? उलट समरला आणि आदिराला तळ हाताच्या फोडासारखं जपणार नाही का ती? त्यांच्याशी गोड बोलून पैसे नाही का उकळणार? आणि तुम्हाला आठवत नाहीये का तो जो लग्नात बांगड्यांचा गोंधळ घातला ना त्यांनी, त्याच्या आधी कशा मिरवत होत्या? समर राजवाडे माझा जावई आहे म्हणत, आठवलं का? आणि सॉरी टू से समर, पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर असेल तर त्या कोंबडीला कापणारी ती बाई नाहीये. बघितलंस ना तू, तुझे बाबा कसे भडकवतायत रोहनला माझ्या विरोधात, बघितलं? कुठल्या जन्माची शिक्षा देतात देव तेव्हा सगळं माझं चुकतं. ताई, तू त्या दिवशी बोलली होतीस ना की बाबा हे सगळं रागात वागतात. अगं पण बघ ना, त्यांनी त्या डिवोर्स पेपर्स रेडी ठेवले तिथे. मम्मा ना खरंच बोलते की ही सगळी ना त्या अधिराची चूक आहे. सुश, मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. अधिराचं काही चुकलं नाहीये यात. सुष्मिता सर पोद्दार. हा मॅम, पार्सल आहे आपलं. आलेच. एवढी एकच चांगली गोष्ट माझ्या लाईफ मध्ये. थँक्यू. कॅश ऑन डिलिव्हरी मॅम. 48,000. हो माहिती मला, आणते. हे सुश, हा थँक्यू. एक मिनिट. काय 48,000 रुपयांचं काय घेतलंयस तू? काही नाही, सिल्वर नेकलेसेस आहेत, एक 4-5 ते घेतले होते माझ्यासाठी आणि मम्माचे. एक मिनिट, एवढे पैसे कुठून आलेत तुझ्याकडे? मी ते ऍड केली ना, एक ऍड फिल्म केली, त्याचे पैसे आहेत सगळे. कुठली ऍड केली? सांग ना, कुठली ऍड? एरवीसाठी ऑडिशनला जाते, सिलेक्शन झालं असलं नसलं तरी फक्त ऑडिशन केलं म्हणून घरात सेलिब्रेशन होतं आपल्या. एवढी ऍड केलीस, मला माहित कशी नाहीये? जाऊ दे ना ताई, तू पण काय घेऊन बसलीस? जाऊ दे कसं? आता मध्ये अर्पिता आणि अधिरा बरोबर गेलीस, तिथे 22,000 रुपये खर्च करून आली होतीस तू. एवढ्या खर्चाची सवय लागली आहे कुठून? कामं मिळतात मला, ऍड फिल्म करतेय, शॉर्ट फिल्म करतेय. दाखव मला ऍड. सुश, माझ्याकडे बघ आणि मला खरं सांग. नाही सांगणार आहेस तू? ठीक आहे, मी बाबांना जाऊन सांगते या शॉपिंगवर. दादाला नको सांगू. मग मला सांग, हे पैसे कुठून आलेत? सांगणार नाही ना. अधिराची मॉम ना आपल्या मम्माला पैसे देते. काय? तेच पैसे आहेत. पैसे देतीयस त्या रोहनच्या आईला, पण तरी आपलं काम अर्धवटच राहतंय. अर्धवटच राहतंय कारण आपलंच नाणं खोटं आहे ना, म्हणून आपण सारखे सारखे तोंडावर पडतोय. आज रोहनने डिवोर्स पेपर पाठवले तर मला वाटलं फार फार तर आकांड तांडव करेल, त्याचं तोंड आयुष्यात कधी बघणार नाही, पण नाही, ही गेली जीव द्यायला. म्हणूनच म्हणतोय मी, त्या आदिराच्या अशा वागण्यामुळे आपला प्लॅन फसणार नाही ना. तिच्या ह्या अशा वागण्यामुळे रोहन पाघळला तर खरं तर त्याला यातलं काही माहित नाहीये, पण तरी मॉम त्याने त्याच्या आईला विचारलं आणि तिने खरं सांगितलं तर. जर खरं सांगितलं ना मॉम,
भीक मागावी लागेल आपल्याला. नाही नाही नाही, ऐक, त्यापेक्षा ना आपण आदिरासारखा जीव दिलेला बरा. तुझी ना हीच निगेटिव्हिटी मला आवडत नाही. अरे संकट आपणच उभी करतो ना, पण त्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याशिवाय चांगलं कोणाला माहिती असणार. इथे आपली वाट लागलीये आणि तू मार्ग काढतेस. आपण राजवाडे आहोत, बरोबर? आपण नुसते मार्ग काढत नाही रे, आपण राजमार्ग काढतो. आता त्या रोहनच्या आईने तोंड उघडल्यावर मी तिच्या तोंडात इतके पैसे चारणार की तिने ते पैसे बघून फक्त आ वाचण्यासाठीच तोंड उघडावं. म्हणजे त्या पैशानी आयुष्यभर कुलूप लागणार तिच्या तोंडाला, आणि ज्याची किल्ली फक्त माझ्याकडे असणार. नाही नाही, पण मी तुम्हाला शब्दावर सांगू शकतो, त्या बाई म्हणजे त्या रोहनच्या आईनं पैशांसाठी हापापल्या आहे. म्हणजे काहीही करू शकतात त्या. मला पहिल्या दिवसापासून वाटते, ज्या दिवशी आपला नाही का ऍक्सिडेंट झाला होता, त्या गाडीच्या समोर आल्या होत्या, ते सगळं त्यांनी फक्त आणि फक्त पैशांसाठी केलं होतं. सतत फक्त पैसा पैसा आणि पैसा करते ती बाई. मी काय म्हणतो, समजा आपण त्यांना एक रकमी पैसे दिले तर त्या जरा शांत बसतील का? नाही म्हणजे मी आपला एक विचार बोलून दाखवते फक्त, बस. मी तेही करायला तयार आहे आनंद. काय पैसा तुम्हाला हवाय ना तो सांगा, एकदाच काय तो घेऊन टाका, पण अधिराला त्रास देणं थांबवा. नाही नाही, आदिरेला त्रास वगैरे नाही होणार, आपण आहोत सगळे तिच्या बरोबर. स्वानंदी पण प्रयत्न करतीये, माहितीये मला. काहीतरी मार्ग निघेल, ती काढेल. त्यांच्याबद्दल ना बोलायलाच नको. त्यांच्या घरात ना त्या एकट्या शहाण्या निर्दोष, बाकी सगळ्यांचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच. दरवेळेस हे असंच होतं. समर, जाऊ नये निकिता, बघू आपण, बोलू नंतर. चल उद्या भेटू. आजी येते. येतो. आजी, काय ग, बरी आहेस ना? कशी बरी असेल म्हणजे हे सगळं असं बघितल्यावर कोणाचं डोकं शांत राहील रे? आणि त्यात तू. मी काय केलं आता? अरे तू असं का बोलतोस आनंदीबद्दल? अजय, आता परत परत तोच विषय सुरू करू नको सांग. मला ना विचारल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हे बघ, इतकी वर्ष मी तुझ्या लग्नाची वाट बघितली. तुझं लग्न झालं पण तू सुखी नाहीयेस ना. पण मग या सगळ्याला मी जबाबदार आहे का? अरे पण प्रत्येक नात्यात दोन माणसं असतात ना पिंट्या. आजी, हे नातं इतर नात्यांसारखं नाहीये, हे नातं वेगळं आहे. मान्य आहे मला. अरे समजतं मला की तुला आणि स्वानंदीला ना खूप ताणतणावातून जायला लागते. पण मग या सगळ्यासाठी तू काय करतो ते सांग ना तुझ्यातर्फे. म्हणजे नेहमी काय झालं की तू स्वानंदीवरच राग काढतोस. खरं तर तू ठरवूनच टाकलेस रे की तिचं सगळंच चूक असतं. अरे कधी कधी आपलंही चुकू शकतं ना पिंट्या. हे बघ, एक लक्षात ठेव, तिच्याकडे ना निदान तू असं संशयाने नको बघूस रे. मैत्री कर तिच्याशी, तरच तुमच्या दोघांमधला ना ताण कमी होईल. मैत्री तर खूप दूरची गोष्ट आहे आजी. आत्ता तर त्यांचं वागणं बघून त्यांच्याबद्दल असलेला माणूस म्हणून आदर सुद्धा माझा कमी होत चाललाय. पिंट्या